नाशिकच्या चांदवडमधील शिक्षण संस्थेवर जमीन हडपल्याचा आता आरोप करण्यात आलाय। जैन समाजातील नागरिक कांतीलाल जैन यांचा हा गंभीर आरोप आहे। वन विभागाची जमीन हडपल्याचा कांतीलाल जैन यांचा आरोप आहे। खोटी कागदपत्र, खोटे शिक्के लावून जमीन हडपल्याचा यावेळी आरोप करण्यात आलेला आहे। चांदवडच्या नेमिनाथ जैन ब्रह्मचार्याश्रम संस्थेवर हा आरोप आहे। संस्थेने लाखो रुपयांचा कर थकवल्याचा नगर परिषदेचा दावा आहे। ही शिक्षण संस्थेचं नाव आहे नेमिनाथ ब्रह्मचार्याश्रम, चांदवड, जिल्हा नाशिक। या शिक्षण संस्थेमध्ये निव्वळ भ्रष्टाचार बोकळलेला आहे। यांचं नाव आहे SNJB शिक्षण संस्था। यांना वन खात्याची जमीन हे म्हणतात की आम्ही लीजवर घेतलेली आहे। लीजवरती जर यांची जमीन आहे तर आज यांच्या सातबाऱ्यावरती स्पष्टपणे लिहिलेलं आहे की ही जमीन शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरित करू नये। मग असे असताना या जमिनी यांच्या स्वतःच्या नावावर कशा झालेल्या आहे, हा माझा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आहे की लीजवरची जमीन आहे। लीजवरची जमीन असताना आता गट नंबर 703 10.5 एकर जमीन आहे आणि या जमिनीला 13 एप्रिल 1950 ला नाशिक कलेक्टर त्यावेळेस GR राड्डी GR राड्डी यांचं एक आदेश आहे की यांना आपण लीजवर दिली आहे। पण त्या तारखेला GR राड्डी नसून तेथे CR रेड्डी कलेक्टर होते। याचा अर्थ ही खोटी ऑर्डर यांनी काढून हे फक्त उल्लू बनवून त्यांनी स्वतःच्या नावावर केली। सरकार देते 1950 ला आणि यांच्याकडे 1941 ला चेअरमन तांत्रिक शिक्षण विभागाला काय म्हणतात ते AICT ला म्हणतात की आम्ही या जागेचे मालक आहोत। म्हणजे हा कुठला प्रकार आहे? हे दादांपणे इथे सगळं काही खोटं कारोबार आहे। सगळ्यात जमीन लाटण्याचा कारोबार आहे। याची संपूर्ण चौकशी की यांना कोणत्या जमिनी दिलेल्या आहे की गट नंबर 200 सर्वे नंबर 204 गट नंबर 703 कशा प्रकारे आहे हे जे दिलेलं आहे हे सगळं यांचे सगळे सही शिक्के सगळं काही खोटं आहे। तर जैन समाजातील नागरिक कांतीलाल जैन यांचा हा गंभीर आरोप आहे। या संदर्भात मोठी अपडेट आता समोर येत आहे। तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत अजित सुराणा आहेत, विश्वस्त नेमिनाथ जैन ब्रह्मचार्य श्रम संस्थेचे आता आपल्या सोबत जोडलेले आहेत। अजित सुराणा, नमस्कार। खोटी कागदपत्र, खोटे शिक्के लावून जमीन हडपल्याचा आता आरोप करण्यात आलाय। वन विभागाची जमीन हडपल्याचा आरोप आहे। यावरती आपली नेमकी काय प्रतिक्रिया, आपलं नेमकं काय म्हणणं आहे? हा आरोप खोटा आहे। वन विभागाची कोणती जमीन अशी हडपलेली नाही। 1950 साली शासनाने रितसर मार्गाने संस्थेला जागा दिलेली आहे। तेव्हापासून ती जागा संस्थेच्या नावावर आहे। तिथे शैक्षणिक संस्था उभी आहे। कोणत्याही प्रकारची चुकीचा वापर करून शिक्के वापरून वगैरे जे आरोप आहे ते सगळे खोटे आहे। या संदर्भात 12 वर्षापूर्वी 13 वर्षापूर्वी सुद्धा तक्रार झाली होती। शासन स्तरावर चौकशी होऊन त्या तक्रारीत तथ्य नसल्याने ती तक्रार त्याच वेळेस फाईल झालेली आहे। या तक्रारीमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आहे। त्याचप्रमाणे नगरपालिकेचा कर थकवण्याच्या बाबतीत केलेला आरोप सुद्धा चुकीचा आहे। आम्ही जेव्हापासून ग्रामपंचायत आहे तेव्हापासून नियमितपणे लाखो रुपये कर भरतो। परंतु 2015 पासून नगरपालिका झाली त्यावेळेस ग्रामपंचायतीचे नियम होते, आता नगरपालिकेचे नियम लागलेत। त्यांनी आम्हाला 6-7 वर्षाचे सगळे बाकीच्या शैक्षणिक विभागाला ग्रामपंचायतमध्ये कर माफी होती। आता नगरपालिकेच्या कायद्यामध्ये 50% कर घेण्याची प्रोव्हिजन आहे। त्यांनी आम्हाला 5-6 वर्षाचे बिल एकखट्टी पाठवले आणि फक्त आमच्या संस्थेवरती कर आकारणी होते। जर बाकीच्या संस्थांना जर कर माफी आहे शैक्षणिक संस्थेला तर फक्त लोकांनी कोणीतरी तक्रार अर्ज केले म्हणून आम्हाला याप्रमाणे वेठीस धरलं गेलं, म्हणून आम्ही त्यांच्या विरुद्ध कोर्टामध्ये दाद मागितलेली आहे। कोणत्याही प्रकारचा कर बुडवण्याचा आमचा हेतू नाही। नियमितपणे कर आम्ही आतापर्यंत लाखो रुपये भरत आलो आहे, चालू वर्षापर्यंतचे भरलेले आहेत। परंतु अवाजवी चुकीच्या पद्धतीने मागितलेले कर आम्ही फक्त भरण्यास नकार दिला। आजही प्रामाणिकपणे कर भरण्याची आमची इच्छा आहे, परंतु कोणाच्या दबावाखाली कोणाच्या अर्जामुळे आणि फक्त एकाच संस्थेवरती या जर कारवाई होत असेल तर ती अन्यायकारक आहे। म्हणून आम्हाला त्या बाबतीत कोर्टात दाद मागावी लागलेली आहे।
नक्कीच खूप खूप धन्यवाद. या लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल अजितजी खूप खूप धन्यवाद. नगर परिषदेमार्फत त्यांना आतापर्यंत 2 ते 3 नोटीस इश्यू झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडून आपल्याला अजून काही तसं सकारात्मक उत्तर काही आलेलं नाही किंवा समाधानकारक. त्यानंतर आता सद्यस्थितीमध्ये मुख्याधिकारी हे पद आमच्याकडे नाही आहे, साहेबांची बदली झालेली आहे. भविष्यात जेव्हा मुख्याधिकारी येतील त्यावेळेस ते MRTP ॲक्टनुसार योग्य तो निर्णय घेतील. तर त्यांनी कागदपत्र काही पुरावे सादर केलेले आहेत, काही बांधकाम परवानग्या वगैरे तत्कालीन ग्रामपंचायतीच्या त्यांनी घेतल्या असल्याच्या बाबतचे कागदपत्र सादर केलेले आहेत आपल्याकडे. संबंधित संस्थेने कुठलीही परवानगी न घेता आमच्या वन खात्याच्या जागेवर इमारत उभी केलेली आहे आणि आम्ही 2010 मध्ये त्यांच्या विरुद्ध FIR दाखल केलेली आहे आणि कोर्टात दोषारोप पत्र दाखल झालेलं आहे. परंतु हे धनदांडगे असल्यामुळे यांनी पैशाच्या जोरावर सध्या स्टे आणलेला आहे. याचाच अर्थ वन खात्याने जर FIR दाखल केली तर त्यांच्या जमिनीवर संस्थेने बेकायदेशीरपणे इमारत बांधकाम केलेलं आहे आणि अतिक्रमण केलेलं आहे. कांतीलाल जैन यांचे आरोप काय आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 1950 मध्ये जमीन लीजवर घेतली, मग 7/12 मालकाची नावं कशी असा देखील सवाल उपस्थित होतोय. 7/12 जमीन अहस्तांतरणीय असा स्पष्ट उल्लेख आहे. 1950 मध्ये GR राठी नावाच्या जिल्हाधिकाऱ्यांची खोटी ऑर्डर आहे. 1941 ला संस्थेच्या चेअरमनचा जागेचे मालक असल्याचा SIT कडे दावा आहे. जमिनीचे कागदपत्र सही शिक्के खोटे असल्याचाही आरोप आहे. 1950 मध्ये जमीन लीजवर घेतली, मग 7/12 मालकाची नावं कशी, कांतीलाल जैन यांनी काही आता सवाल उपस्थित केलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.